महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकाचा सन्मान, मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकाचा सन्मान, मराठी। Ladies and gentlemen, हाथ से हाथ मिलाइए, तालियां बजाइए, शोर मचाइए. Let's have the celebrity guest for today, Varsha Usgaonkar. Reseal.in चे फाउंडर आणि CEO and an excellent producer मिस्टर सुधीर कुमार पठाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी इथे फेलिसिटेशन करावं, स्वागत करावं मॅमचं. अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने दर्शकांना भुरळ पाडणाऱ्या दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर मॅम यांना मी विनंती करतो की आपण पुढील कार्यास हाती घेऊन महाराष्ट्रातील उद्योजकांना प्रेरणा मिळेल अशा व्यक्तिमत्वांची मुलाखत घ्यावी आणि त्यांच्या जीवन प्रवासावरती प्रकाश टाकावा. त्यासाठी मी स्टेजवरती आमंत्रित करतो आपले आजचे पॅनलिस्ट. लेट्स हॅव ऑन द स्टेज पॅरालिसिस सारख्या दुर्दैवी आजाराने पीडित रुग्णांची निष्काम सेवा करणारे श्री सुनील जी साळवे. लेकिन उससे पहले लेट्स हैव द लुक एट देयर एवी. कैन आई हैव द एवी फॉर मिस्टर सुनील साळवे. व्रत, वैकल्य, उपवास, नवस हे केल्यानंतर दैवयोगाने एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला एका श्रेष्ठ कर्मयोगी व्यक्तिमत्वाचा. त्यांचं बालपण तसं लाडाकोडातच गेलं, परंतु संघर्ष कुणाला चुकला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच शेतीची कामे वाट्याला आली, म्हणून सुट्टीत दवाखान्यातही कामाला जावे लागले. असे असूनही जन्मजात असलेल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण आपले पूर्ण केले. आर्थिक समस्यांमधून निर्माण झालेल्या घरगुती ताणतणावामुळे डिप्रेशन सारख्या रोगालाही सामोरे जावे लागले. लहानपणापासूनच लागलेली संघर्षाची सवय, दवाखान्यातील कामाच्या अनुभवाने निर्माण झालेला इतरांबद्दलचा कळवळा आणि मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून लोकसेवेच्या दैवी ध्येयातून निर्माण झाले एक आयुर्वेदिक पॅरालिसिस सेंटर, जिथे पॅरालिसिस सारख्या दुर्दैवी आजारावर उपचार केला जातो, काही मोफत तर काही माफक. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात कमतरता जाणवू लागली. वाढत चाललेल्या आर्थिक संघर्षामुळे मानवी रूपातल्या या धन्वंतरींना दिवाळीसारखा सण सुद्धा वडापाव खाऊन साजरा करावा लागला. तरीही समोर आलेल्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे मार्ग काढत घेतलेला निस्वार्थ सेवेचा वसा त्यांनी बाजूला सारला नाही. कुणीही सोबत नसताना एकला चलोचा नारा देत पीडित रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरण्याचे काम हे निष्काम कर्मयोगी समर्पणाने पूर्ण करत आहेत. ते व्यक्तिमत्व म्हणजेच श्री सुनीलजी साळवे यांच्या या संततुल्य कार्यासाठी Reseal.in चा सलाम. Up next on the stage, मैं बुलाना चाहूंगा मिस्टर किशोर मामडगे. लेकिन उससे पहले लेट्स हैव द ऑडियो विजुअल. लेडीज एंड जेंटलमैन, ऑल द आईबॉल्स टुवर्ड्स द स्क्रीन प्लीज. माननीय श्री किशोर काकासाहेब मामडगे, लातूर शहरामध्ये 25 वर्षापासून ज्ञानाची शिदोरी वाटणारे हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. मुलांच्या आग्रहास्तव शाळेसोबतच घरगुती शिकवणी ही सुरू केली. शाळा आणि घरगुती शिकवणीचा प्रचंड लोड असूनही अतिशय मेहनतीने मिळवलेले ज्ञान जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किशोरजी मार्ग शोधत होते. खाजगी क्लासेसच्या समुद्रात उडी घ्यायचं ठरवलं आणि स्थापना झाली मामडगे सायन्स क्लासेसची. सोबतीला आकाशा एवढं अफाट ज्ञान तर होतंच, विद्यार्थ्यांशी मैत्रीचं नातं निर्माण करून स्वतःजवळ असलेलं अफाट ज्ञान त्यांच्यापर्यंत अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने पोचवले. गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत आणि मदत पुरवून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आपले स्वप्न किशोरजी त्यांच्या या मामडगे सायन्स क्लासेसच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत. कुठलीही जाहिरात न करता केवळ मौखिक प्रसिद्धीच्या जोरावर 25 वर्षापासून मामडगे सायन्स क्लासेस यशस्वीरित्या कार्यरत आहे. मामडगे सायन्स क्लासेसमधून शिकलेला प्रत्येक विद्यार्थी विज्ञान विषयात अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी सज्ज झालेला आहे. माननीय श्री किशोर काकासाहेब मामडगे यांनी अज्ञानाच्या अंधकारात ज्ञानाचे दिवे पेटवून विश्व उज्ज्वल करण्याच्या ध्येयाने सुरू केलेल्या मामडगे सायन्स क्लासेसला Reseal.in चा सलाम. मी तुम्हा सगळ्यांना एक अशा एंटरप्रेन्योर सोबत, एक अशा बिझनेसमॅन सोबत ओळख करून देणार आहे
जे तुमच्या घराचे व्हायब्रेशन्स, तुमच्या घराची एनर्जी अजून जास्त चांगली कशा पद्धतीने करता येईल, पॉझिटिव्ह करता येईल, त्यासाठी तुम्हाला हेल्प करतात. लेडीज अँड जेंटलमन, आय एम टॉकिंग अबाउट द फाउंडर ऑफ वास्तू समर्थ, मिस्टर सिद्धराम साठे. आपण एकदा एक AV बघूया, त्यांच्यासाठी एक ऑडिओ व्हिज्युअल आपण ते बनवलेलं आहे. वास्तुशास्त्राच्या मदतीने मोठमोठ्या कंपनी बिल्डरसाठी त्यांच्या ज्ञानाचा अमूल्य ठेवा वाटून त्यांना अडचण मुक्त करण्यासाठी तत्पर असणारे श्री सिद्धरामजी साठे. भारतीय वास्तुशास्त्राचा जास्तीत जास्त फायदा घेऊन संबंधित वास्तूबद्दल सिद्धरामजी अतिशय उत्साहाने मार्गदर्शन करतात. वास्तू समर्थ या त्यांच्या कंपनीमार्फत आलेल्या प्रत्येकास अतिशय जीवाभावाने मार्गदर्शन करत भारतीय संस्कृतीतले हे अमूल्य ज्ञान त्यांनी जपले आहे. वास्तुशास्त्राच्या अनमोल ज्ञानाने ग्राहकांच्या अडचणी सोडवणारे श्री सिद्धरामजी साठे यांना resil.in हार्दिक शुभेच्छा. वेलकम सो. सगळ्यांना विनंती की आपण स्थाना बनवावं आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आजच्या आपल्या सर्व पॅनलिस्टसाठी. लेडीज अँड जेंटलमन, नमस्कार सर्व उद्योजकांना, हितचिंतकांना, फॅन्सना, सर्वांना पुनश्च नमस्कार, अभिवादन. आज मला अत्यंत आनंद होतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये हा इतका सुंदर सोहळा साजरा होतोय आणि मला कल्पना आहे की वेळ कमी आहे. टाइम अँड टाइड वेट्स फॉर नो वन. खरोखर समय तू धीरे धीरे चल असं एक हिंदी गाणं आहे, पण समय कुणासाठीच थांबत नसतो. आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच मला वाटतं आपल्या डिस्कशनची आपण सुरुवात करूया, चर्चासत्राची सुरुवात करूया. ते टी व्हीवर आपण अनेक डिबेट्स बघतो नाही का, सगळ्यांना खूप बोलायचं असतं पण वेळ कमी असते. तसंच इथे आज झालं आहे. खरं म्हणजे जे आपले तिन्ही उद्योजक आहेत इथे बसलेले ते अतिशय यशस्वी आहेत आणि मोठी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आपल्या म्हणजे मेहनतीच्या बळावर आज हे यश कमवलेलं आहे. तर श्री सुनील साळवे, तसंच किशोरजी, काकासाहेब मामडगे आणि श्री सिद्धराम साठे यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आणि सगळ्यात आधी सुनीलजी तुमच्याकडे वळते, कारण तुम्ही जो हा उपक्रम हाती घेतला आहे, पॅरालिसिस ज्यांना ज्यांना होतं त्यांना बरं करण्याचा हा उपक्रम. म्हणजे आपण म्हणतो की पॅरालिसिस झालं तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे सगळ्यात आधी, बरोबर. पण बरेच जण तुमच्याकडे, तुमचं वास्तव्य कुठे आहे? माझं वास्तव नगर, अहमदनगर, शिंगणापूर. अहमदनगरला. तिथूनच तुम्ही हे कार्य करता? हो, नाही, पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. हो. तर पुण्यामध्ये तुम्ही हे कार्य करता आणि तुमच्याकडे अनेक पेशंट्स येतात, म्हणजे नातेवाईक त्यांना घेऊन येतात किंवा ओळखीचे कोण त्यांना तुमच्याकडे येऊन तुमच्या ह्याच्यामध्ये ॲडमिट करतात. बरोबर. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की पॅरालिसिस होण्याची कारणं आपल्याला जुजबी माहिती असतात आमच्यासारख्या लोकांना, पण मला एक सांगा की ब्रेन स्ट्रोक आणि पॅरालिसिस याचा काही तसा संबंध आहे का? म्हणजे डायरेक्टली का पॅरालिसिस वेगळाही होऊ शकतो, तो ब्रेन स्ट्रोकमुळेच होऊ शकतो? पॅरालिसिस होण्याची भरपूर अनेक कारणे आहे. ते मग कोणी असो, लहान मुलगा असो या वयस्कर असो, यांना सुद्धा पॅरालिसिस अटॅक येऊ शकतो आणि येतात बी. त्याच्यासाठी काळजी बी घेतली पाहिजे. हे होऊ नये आणि झालं जर असेल एखादं पॅरालिसिस अटॅक, त्याची काळजी बी घेणे गरजेचं असतात. हो, पण याची मुख्य कारणं काय असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये वयस्करांमध्ये किंवा यंगमध्ये, हायपर डिप्रेशनमध्ये किंवा एखाद्यांना बीपीची किंवा BP असो, शुगर असो, हे जी मेडिसिन आहे टायमवर नाही घेतल्यामुळं ते एखादा स्ट्रोक येऊ शकतो. किंवा जे यंग असतील, याच्यामध्ये स्मोकिंग असो या अल्कोहोलिक असेल तरी बी पॅरालिसिस स्ट्रोक येऊ शकतो. अशी अनेक आहे. जवळ माझ्याकडे 50% अल्कोहोलिक याच्यामुळे पॅरालिसिस अटॅक आलेला आहे. आणि बीपीचे मेडिसिन जे आहे काहींनी बंद 4 दिवस किंवा शुगरची मेडिसिन असतील ते बंद केलेले आहे. यांनासुद्धा अटॅक आलेला आहे
आणि जे हायपर टेन्शनमध्ये लेडीजला हायपर टेन्शन जास्त हायपर टेन्शन घेतात, त्यामुळे स्ट्रोक बी येऊ शकतो. म्हणजे तिथे ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि त्याच्यामुळे हा अटॅक येतो, हो. असं आहे का? हो मॅडम, याच्यामध्ये दोन प्रकार, एक क्लॉटिंग होणं आणि एक रक्तस्राव होणं. म्हणजे ब्रेनमध्ये जे ब्रेन फुटतो, म्हणजे ब्रेन जे आहे, जे रक्ताची गाठी असतात ते क्लॉटिंग, ज्यावेळेस ब्रेन असतो त्याला जे आहे रक्तस्राव होणं. याच्यामध्ये क्रिटिकल सुद्धा होऊ शकतं. एमर्जन्सीमध्ये डॉक्टरांकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये अटॅच करावंच लागतं मॅडम. आता थोडंसं तुमच्याकडे येते मी थोड्या वेळानंतर, पण श्री सिद्धराम साठे, तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ आहात. आता काय आहे, वास्तुशास्त्र हे अतिशय पुरातन असं शास्त्र आहे आणि आपलं काय म्हणतो आपण त्याला, भारतीय असं ते शास्त्र आहे, नाही का? आर्किटेक्चर, घराचा आर्किटेक्चर, हॉटेलचं आर्किटेक्चर किंवा कुठल्याही हॉस्पिटलचं आर्किटेक्चर, कशाचंही आर्किटेक्चर हे आपलं अतिशय पुरातन शास्त्र आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे मला तरी असं वाटतं की गेल्या 20 वर्षात याचं एक वेड लोकांमध्ये फार वाढलेलं आहे, किंवा एकंदर काय म्हणतो आपण त्याला, एक फॅड झालेलं आहे बऱ्यापैकी की वास्तुशास्त्र. पण हे पूर्वीपासून आहेच, पण त्याची अचानक जाणीव झाली 20 वर्षांपूर्वीच किंवा साधारण 25 वर्षांपूर्वी. त्याच्या आधी इतकं वास्तुशास्त्राबद्दल एवढी जाणीव, म्हणजे आता मी 30 वर्षांपासून कार्यरत आहे माझ्या इंडस्ट्रीमध्ये, पण माझे जे बहिणीचे मिस्टर आहेत ते फार याच्यासाठी ते फार मानतात वास्तुशास्त्राला. तर मला तुम्हाला सगळ्यात आधी हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की याची जाणीव गेल्या 20-25 वर्षात जास्त वाढली आहे? बरं मित्रांनो, तुम्ही ह्याच्यात प्लीज सहभागी व्हा कारण तुमच्यासाठी हा घाट घातल्या गेले आहे आणि फक्त माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी हे पॅनल डिस्कशन नाही आहे, तर हे तुमच्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. तर तुमचा सुद्धा सहभाग, तुमचे वाइब्स मला हवे आहेत. नमस्कार. खरं तर मानवी मनाचा आणि मानवी बुद्धीचा या पृथ्वी तलावरती जेवढा विकास व्हायला पाहिजे तो सगळा भारतवर्षामध्ये झालेला आहे. ह्या झालेल्या विकासातनंच मानवाचं जीवन जास्तीत जास्त कसं काय सुख समृद्ध होईल याचा विचार आपल्या नोबल होल्डर्सनी, म्हणजे ज्यांना आपण ॲन्सेस्टर्स किंवा पूर्वज किंवा ऋषीमुनी म्हणतो, त्यांनी केलेलं आहे. आणि याच्यातनंच ह्या शास्त्राची निर्मिती झाली, जे की मानवी जीवनासाठी पूरक आहे. वास्तुशास्त्र खरं तर बेटरमेंट ऑफ ह्युमन लाईफ आणि सोसायटीसाठी आहे. आता दुसरा विषय आता जो विचारला की हे गेल्या 25 वर्षापासूनच का, तर वास्तुशास्त्र हे खूप याचे रेफरन्सेस आपल्याला अगोदरपासून भेटतील, म्हणजे रामायण, महाभारत किंवा जेवढा आपण पुढं पाठीमागे जाल त्यांनाही आपल्याला भेटतील. काही ज्या पाश्चात्य देश आहेत त्यांच्याकडेही वास्तुशास्त्राचा हा सगळा जो भाग आहे तो आहे. जास्तीत जास्त चर्चेत येण्याचं वास्तुशास्त्राचं आत्ताचं कारण असं आहे की आत्ता जी औद्योगिक क्रांती झाली गेल्या एक 25-30 वर्षामध्ये ती खूप अप्रतिम झाली आणि सोशल मीडियाचा जेवढा प्रचार प्रसार वाढला, मग एखादा प्रोजेक्ट सक्सेस होतो, म्हणजे एखादी सिटी खूप आपण मोठं कॅपिटल लावून बांधतोय पण ती सक्सेस होत नाही आहे. आणि त्याच्याच अपोजिट दुसरी एखादी असं एक शहर आहे किंवा असा एक प्रोजेक्ट आहे ज्याला लागत तेवढीच आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, पण त्याला मिळणारा जो सक्सेस आहे तो त्या मोठ्या कॅपिटलपेक्षा कमी खर्चात झालेला आहे आणि त्याची प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिथं राहणारा जो ऑक्युपंट आहे तो ऑक्युपंट खूप आनंदी आहे. सो ही सगळी वास्तुशास्त्राची कमाल आहे आणि ही सगळी वास्तुशास्त्राची किमया आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे निर्माण करताना असं काही रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टीकडं आपल्या पूर्वजांनी लक्ष दिलेलं आहे. या जरी गोष्टी आपण पाळल्या तरी आपण साहजिकच आपल्या मानवी जीवनाला एक खूप चांगल्या प्रकारे कलाटणी देऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की हे फार खर्चिक आहे का? म्हणजे असं कुणालाही वाटतं की बापरे, कन्सल्टंट असतात ते, त्याला खूप खर्च येईल, नको ते त्याच्यात पडणं. आणि आता बघा, मुंबईसारख्या ठिकाणी भूगोल असा आहे की आपल्या हातात काही नसतं. आपण जेव्हा आपण म्हणतो स्मशान इकडे असू नये, त्याच्याजवळ असू नये, पण तिथेच वसाहत असते, बाजूलाच दहन केलं जातं, तिथेच बिल्डिंग्स होतात. तर हे कसं टाळणार हो? हे तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे कसं बदलणार? खरं तर वास्तूचा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार आहे ना खूप व्यापकपणे आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये केलेला आहे. जसं मैमत, मानसार, मनुष्यालय, चंद्रिका, आगम, कामिका आगम, विश्वकर्म प्रकाश,
या पुस्तकांमध्ये सर्वसामान्य माणसाने जरी वाचलं ना तर सगळ्यांची उत्तरं भेटतील. पण आता साहजिकच जर बोलायचं झालं तर मुंबईसारख्या सिटीमध्ये आपण हे कसं कंप्लाय करणार? अगदी कंप्लाय करता येतं. फक्त आपण त्या प्रोजेक्टची किंवा त्या घराची असणारी जी रचना आहे ना, वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त जे मार्क आहे ते व्हेंटिलेशनला आहेत. खूप चांगलं जर घर बांधलं आणि त्या घरामध्ये जर व्हेंटिलेशनच नाही आहे तो नो डाऊट तिथं वास्तुशास्त्र काम करणारच नाही आहे, कारण सूर्यकिरण घरात येणार नाही आहेत. तर सूर्यकिरण घरात येणारं घर आपण कुठेही बांधू शकतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ फनेरेल किंवा बाजूला काही असलं तरी. तर व्हेंटिलेशन ही जर प्रायोरिटी ठेवली आपण तर मग बाकीचे पॅरामीटर्स ॲटोमॅटिकली काम करायला लागतात. आणि खरं तर म्हणजे आपण आजकाल जे बघतोय की आग्नेयेला किचन, दक्षिणेला रूम, नैऋत्येला मालकाची रूम, याचा प्लॅनिंगमध्ये वापर होतो. प्लॅनिंगला अख्ख्या शास्त्रामध्ये एक 4-5% महत्त्व आहे. मैमतममध्ये जे काही श्लोक आहेत त्याच्यामधले एक 4 ते 5% प्लॅनिंगवरती आहेत. मनुष्यालय चंद्रिकामध्ये जे आहेत ते 10% प्लॅनिंगवरती आहेत. सगळं जे वास्तुशास्त्र आहे हे भूगर्भातल्या ऊर्जेचं शास्त्र आहे. म्हणजे जेवढी मोठी भूगर्भातली ऊर्जा तेवढी मोठी तिथं होणारं फेवरेबल घटनाशास्त्र, असं एक गणित आहे. आणि ते आपल्याला मुंबई, पुणे कुठंही पाळता येतं इरिस्पेक्टिव्ह ऑफ ठिकाणी. कारण मुंबईला तर आपण व्हर्टिकल वाढतोय, ज्या ठिकाणी व्हर्टिकल वाढलं त्या ठिकाणी हवेचा आस्पेक्ट चेंज होतो आणि त्या हवेचा आस्पेक्ट जो चेंज होतो, सूर्यप्रकाशाचा किरणाचा घरात येणारा आवेग चेंज होतो, तोच घरामध्ये शुभ घटनाशास्त्र घडवतो. त्यामुळे हे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा पाळणं खूप सोपं आहे आणि खर्चिक मात्र जास्त नाहीच आहे असं मी म्हणेल. कारण अशी एक काय समज असतो लोकांमध्ये की हे फार खर्चिक आहे, पण हे तुम्ही सांगितलं ते फार चांगलं आहे सगळ्या लोकांसाठी. आणि हा जो पॉईंट तुम्ही मांडला की मुंबईमध्ये सगळा जो ग्रोथ आहे तो वर्टिकलच आहे आणि तिथे हे अप्लाय करणं सोपं आहे, म्हणजे इतकं कठीण नाही आहे, त्याला उपाय आहेत, म्हणजे त्याला काहीच कठीण नाही आहे ते अप्लाय करणं. बरं, आता मी काकासाहेब मामडगे, किशोरजी तुमच्याकडे वळते की तुम्ही एवढं ज्ञान देता. विज्ञान हा असा विषय आहे, बापरे, मी तर खूप घाबरत होते विज्ञानाला. जेव्हा मी शाळेत होते तेव्हा फिजिक्स, केमिस्ट्री म्हटल्यानंतर माझ्या अंगावर काटाच यायचा, कारण मला ते क्लिष्ट विषय वाटत होते. कारण माझं थोडंसं क्रिएटिव्ह माइंड होतं, त्याच्यामुळे कदाचित माझा कल तिथे नव्हता. त्याच्यामुळे मला असं वाटायचं. आमचे गोव्याचे मोठे शास्त्रज्ञ आहेत माशेलकर साहेब, तर एकदा ते आणि मी चीफ गेस्ट होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं, अहो सायन्स किती कठीण आहे हो. तर ते म्हणाले अजिबात नाही. आणि त्यांनी मला 1-2 गोष्टी सांगितल्या आणि मला ते इतकं छान वाटलं त्यांचं बोलणं. ते म्हणे, आता तू हा साऊंड ऐकतेस, ह्याच्यातनं तुला आनंद मिळतो ना, तर हे सायन्सच आहे, तर त्यात काही कठीण नाही आहे. आम्हाला तरी काय, म्हटलं तुमचा कल तिथे आहे म्हणून तुम्हाला ते कठीण वाटत नाही. तर तुम्ही विज्ञानविषयक शिक्षण बऱ्याच विद्यार्थ्यांना देता आणि त्यांचं आता विज्ञान म्हटल्यानंतर बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री एवढं आमच्या डोळ्यासमोर येतं. आणि असं मी ऐकलं आहे की तुमचे जे हे क्लासेस आहेत ते आजकाल एवढी जाहिरात करतात प्रत्येक गोष्टीची, मोठी मोठी होर्डिंग्स लावली जातात. इवन जे क्लासेस असतात त्यांची मी सिनेमासारखी होर्डिंग्स बघते. तर आज हे जाहिरातीचं जग आहे, पण असं नसताना मी असं ऐकलं आहे की तुम्ही फारशी जाहिरात न करता केवळ माउथ पब्लिसिटीवर तुमचे क्लासेस चालतात. तर हे तुम्ही कसं काय साध्य केलं? मॅडम, मी अगदी कमी संख्येवर मी क्लास चालवायचो, अगदी 10-12 संख्येवर, म्हणजे 10 ते 12 मुलांच्या क्लासपासून सुरुवात केली. हो, पण बघता बघता एवढी माउथ पब्लिसिटी झाली मुलाकडनं की आता मी जवळपास एका बॅचमध्ये 300 ते 400 मुलांची बॅच चालते माझ्या जवळपास आता. आणि ॲट अ टाईम मी फिजिक्स शिकवतो, केमिस्ट्री घेतो, बायोलॉजी पण घेतो, 10वीची क्लासेस घेतो, 11वीचे. CBSE आहे, स्टेट बोर्ड पण आहे. आणि मुलांमध्ये जो उत्साह आहे की नाही, क्लास नाही बुडवायचा सरांचा, कारण इथं क्लासमध्ये जे शिकवलं जातं ते बस माइंडमध्ये बसलं आमच्या. मी क्लास केला, बस माझं झालं, एवढी तयारी आमच्या क्लासमध्ये होते. आणि त्याच्यामुळं मुलं फार उत्सुक असतात क्लासला घेण्यासाठी. आता सध्या तर अशी परिस्थिती आहे, माझा कुठेही बोर्ड नाही आहे, कसलीही पब्लिसिटी करत नाही आहे, पण एवढी ग्रोथ झालेली आहे क्लासची की अगदी रिकमेंडेशन येतात की आमच्या मुलाला क्लासला घ्या. रिलेटिव्हचे असतील किंवा जे आहे तिथले, त्यांचे बरेच जणांचे फोन येतात की सर ॲडजस्ट करा कुठं पण. आणि अगदी चांगल्या पद्धतीने क्लास चालू आहे आता, जवळपास 300. आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि 1 मॅन शो, अगदी एकटा शिकवतो मी जवळपास. म्हणजे तुमच्याकडे फॅकल्टी नाही? बिलकुल नाही मॅडम, 1 मॅन शो मध्ये क्लास चालतो माझा. आणि फक्त माझ्याच तुम्हाला केवढं बोलावं लागतं दिवसभर? अगदी 8 तास माझा क्लास चालतो आणि कंटिन्यू, एकाच्या नंतर एक बॅच कंटिन्यू चालत असतात माझे. 8 तास तुम्ही फक्त बोलत असता? अगदी स्टँडिंग. तुमचं स्वरयंत्र. आणि हो, फर्स्ट बॅच टू लास्ट बॅच तोच उत्साह मुलांमध्ये ठेवून. ऐक बापरे, म्हणजे तुमच्याकडनं व्हॉइस कल्चरचे क्लास पण घ्यायला हरकत नाही असं म्हटलं पाहिजे.
पण मी असं ऐकलंय की तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना सवलत देता. अगदी बरोबर. कारण काय असतं नाही का मित्रांनो, आपल्याकडे असे गरीब गरीब घरात सुद्धा विद्यार्थी असतात, त्यांच्याकडे खूप ज्ञान असतं, त्यांना खूप शिकायचं असतं, पुढे यायचं असतं, पण दुर्दैवाने त्यांच्याकडे पैसा नसतो आणि म्हणून सुद्धा ते मागे पडतात बिचारे. आणि बरीच आपण उदाहरणं ऐकतो की लॅम्प पोस्टच्या खाली बसून त्यांनी अभ्यास केला, तो पहिला आला. आपल्याला खूप कौतुक वाटतं अशा लोकांचं आणि त्यांची तुम्ही कदर करता, हे महत्वाचं. आणि बरीच तुम्ही त्यांना सवलत देता, त्याच्याबद्दल सवलत देतो, थोडंसं सांगा. म्हणजे त्याचा तुम्ही कसले निकष लावता त्याला आणि कसं त्याला म्हणजे काय त्याचा तुम्ही निकष कसला लावता? हुशार होतकरू मुलगा आहे, परिस्थिती अगदी नाजूक आहे, तर अशा मुलांना आम्ही फ्रीमध्ये कोचिंग करतो. बर. आणि तेवढंच नाही तर त्याच्या पुढच्या पूर्णपणे free? हा, पूर्णपणे. आणि त्याच्या पुढच्या असे किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? ऍटलिस्ट 20 to 25% मुलं मी त्याच्यासाठी रिझर्व केलेले ओ, क्लासची. म्हणजे केवढा प्रॉफिट तुम्ही असा म्हणजे बिलकुल. त्याला त्याचा सोडून विषय. देता त्या आणि profit ला. एवढंच नाही तर पुढच्या शिक्षणासाठी त्यांना काही मदत होईल का याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात. हा, म्हणजे त्याच्या पुढच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही हो, त्यांना अगदी. ज्ञान देता. बिलकुल. पण मला सांगा, तुमचे हे नोट्स खूप पॉप्युलर आहेत, तुम्ही जे नोट्स त्यांना देता, तर ह्या नोट्स मध्ये तुम्ही बदल करता का काळानुसार? अगदी काय झालं मॅडम, अगदी सुरुवातीला 10 ते 15 मुलांचा क्लास असल्यामुळं मी माझ्या हस्तलिखित नोट्स दिल्या मुलांना. अफोर्डेबल नव्हतं आणि त्याच्या कॉपी बनवायच्या आणि मुलांना द्यायच्या. पण नंतरच्या काळामध्ये क्लास वाढला, मुलांना प्रिंटेड नोट्स देऊ लागलो, कलर. पण मुलं ॲक्सेप्ट करत नाहीत हे. सर नाही, तुमच्याच रायटिंगमध्ये पाहिजे आम्हाला, कारण तुमचं लिखित झालं म्हणजे आमच्या माइंडमध्ये बसतं, आम्हाला प्रिंटेड नको, टेक्स्टबुक वाचल्यासारखं वाटतं. म्हणजे तो एक एक्सरसाइज हा, अगदी बो. तुम्ही हाताने लिहिता. माझ्या रायटिंगमध्ये नोट्स यूज करतो मी आणि तेच मुलांना आवडतं. आणि आत्तापर्यंत देखील एवढी आता पुढे गेलेले आहेत आता, पण मुलांना तेच नोट्स पाहिजे. प्रिंटेड नको आहेत, कलर नको आहे तुमच्या, कारण त्यांचं असं फिलिंग आहे की आम्ही टेक्स्टबुक वाचतो, टेक्स्टबुक प्रमाणे नको आहे मला, सो अध्ययनाप्रमाणे आम्ही काढल्यासारखं वाटतं आम्हाला आणि त्यातूनच चांगला अभ्यास होतो. म्हणजे तुम्ही अगदी फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे विज्ञान कोळून प्यायलंय असं म्हणायला हरकत नाही. अतिशय क्लिष्ट असा विषय. पण हे तुम्ही जे कोचिंग क्लासेस घेतात, तर तुम्ही म्हणालात 10वी 12वी आणि सिनियर सुद्धा स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बॅचेस. सीबीसी बॅचेस. ओके, तुम्हाला खरंच खूप छान वाटलं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही 22-23 विद्यार्थी त्याच्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. अजून तुम्हाला काय सांगायचं आहे? म्हणजे रायटिंग नोट्समध्ये मी या पद्धतीने देतो मी, म्हणजे आणखीन माझ्या ह्याच रायटिंगमध्ये नोट्स आहेत आणखीन मुलांना. हे बघा मित्रांनो, त्यांनी हातात लिहिलेले, हातातून लिहिलेले हे नोट्स आहेत. खरोखर म्हणजे दिस इज व्हेरी कमेंडेबल. थँक्यू. आय कांट बिलीव्ह इट. कारण तुम्ही बोलता एवढं, तुमचे हात सुद्धा तेवढेच बोलके आहेत आणि तुम्ही हे लिहिता आणि हे तुमचं अक्षर इतकं सुंदर आहे डॉक्टर. थँक्यू. खरोखर म्हणजे डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला चुकून, पण तुम्ही डॉक्टरच आहात, तुम्हाला डॉक्टरेट मिळालीच असेल मला वाटतं. आणि तुमच्या स्टुडंट्सनी तरी तुम्हाला ती दिलेलीच आहे. तर हे त्यांचं अक्षर इतकं प्रिंट सारखं आहे की मला आत्ता असं वाटलं की प्रिंटेड आहे की काय. म्हणजे खरोखर तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि तुम्हाला खरं आज पुरस्कार मिळाला आहे का तुम्हाला? हो, आता तुमच्या हातूनच घ्यायला मला अरे आनंद वा, वाटेल. मला खूप आनंद होईल कारण यू रिअली रिअली डिझर्व इट. थँक्यू मॅडम. खूपच छान. म्हणजे आज कम्प्युटरचं युग आहे आणि सगळीकडे त्याचाच स्तोम माजलेला आहे. आपल्याला एकसारखं आपण हल्ली स्पेलिंग सुद्धा विसरतो हो आपण, कारण व्हॉट्सॲपमुळे ते सगळं रेडीमेड ते स्पेलिंग्स येतात, त्याच्यामुळे SMS वगैरे करताना शॉर्ट फॉर्म्स केल्यामुळे आपण कधी कधी असं होतं, अरे एक्सक्यूज मीचं स्पेलिंग काय आहे, म्हणजे साध्या साध्या शब्दांचं स्पेलिंग आपण विसरतो. तर ह्या आजच्या काळात जगून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं हा अवलंबता, म्हणजे स्वतःचं हस्तलिखित, ही फारच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल मी तुमचं खूप अभिनंदन करते. आता मी पुन्हा एकदा सुनीलजी तुमच्याकडे वळते की तुम्ही म्हणालात की पॅरालिसिस होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे, असं तुम्ही मगाशीच अधोरेखित केलं. ते कल्पना आहे आपल्याला सगळ्यांनाच की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर वगैरे आपण ऐकतो, पण ती काळजी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे की विशेषतः हे. आणि हे अजून एक तुम्हाला विचारायचं, हे अनुवांशिक असतं का बऱ्यापैकी? नाही मॅडम, नाही, नाही. अजिबात नाही. त्यामुळे ती भीती नाही की वडिलांना पॅरालिसिस झालं म्हणून ते मुलाला तसं येईल किंवा त्याच्या मुलाला तसं येईल, असं अजिबात अनुवांशिक नसतं मॅडम. अनुवांशिक नसतं. तर हे काळजी न घेतल्यामुळे होतं
आणि ती काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता जी मेडिसिन चालू असतील, बीपीची असेल किंवा शुगरची मेडिसिन चालू असतील, हे बंद करू नये. डॉक्टरांना फॉलोअप करणं गरजेचं असतं. डॉक्टरांना विचारल्याशिवाय मेडिसिन बंद करायची नाही. तुम्ही न्यूरोसर्जन डॉक्टर असतील त्यांचं फॉलोअप घेणं गरजेचं असतं. किंवा जे शुगरचे डॉक्टर असतात त्यांना बी विचारून ती काही मेडिसिन बंद करतात की मेडिसिन चालू ठेवताना आणि घरी गेल्यानंतर ते डॉक्टरना बिन विचारता मेडिसिन बंद केल्यामुळे ते स्ट्रोक येऊ शकतो. ते मेडिसिन डॉक्टरांना विचारल्याशिवाय घ्यायची नाही. आणि जास्तीत जास्त म्हणजे हायपर टेन्शन घ्यायचं नाही. कुठला बी बिझनेस असो किंवा काही असो, टेन्शन घेतलं की तुम्हाला जे आहे प्रॉब्लेम येऊ शकतो. असं आहे. फार महत्वाचं आहे हे, कारण बरेच जण कोर्स पूर्ण करत नाहीत बरोबर. आपल्या मेडिसिनचा. बरोबर. इवन साधा सुद्धा, त्याच्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतं. अतिशय गंभीर असा त्याचा परिणाम होऊ शकतं. हे तुम्ही अधोरेखित केलं. कारण ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे मित्रांनो, की आपण आपल्याला जो कोर्स दिला जातो आणि डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधं घ्यायची, हे तर त्याच्यापेक्षा कठीण आहे. कारण बऱ्याच वेळेला आता गेल्या 7-8 वर्षात असं झालेलं आहे की अक्रॉस द काउंटर केमिस्टकडे जायचं आणि विचारायचं, मला हे झालंय ते झालंय, तुम्ही देता का हो? आता केमिस्टला ते डॉक्टरच समजतात. मेडिसिन आणि तो औषधं विकतो म्हणून तो काही डॉक्टर नाहीये ना. आणि त्याला विचारून असं डॉक्टर हे घेणं औषधं, हे अतिशय फार हानिकारक आहे आणि धोकादायक आहे. तर हे करणं तुम्ही टाळा. आता तुम्ही ते अधोरेखित केलं आणि ते फार महत्वाचं, आणि ते एका प्रकारचं प्रिव्हेन्शन आहे. बरोबर. सिद्धरामजी, तुम्हाला काय वाटतं की आदर्श वास्तू कशा प्रकारची असावी? आदर्श वास्तू. बरोबर आहे. आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये आदर्श वास्तू भेटणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तसं काही नाही आहे. खरं पाहिलं तर हे जे सगळं गुणोत्तर आहे हे हवेवरती, सूर्याच्या प्रकाशावरती चालणारं गुणोत्तर आहे. आणि हे आपण साधारणपणे प्रत्येक घरात फॉलो करू शकतो. एखाद्या आपण जुन्या पद्धतीमध्ये म्हणत होतो की स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाकघराचं तोंड हे पूर्वेकडे असावं, महिलेचं तोंड पूर्वेकडे असावे. साहजिकच तिकडनं येणारे जी सूर्यकिरण आहेत ते घरामध्ये येतात. घरामध्ये आल्यानंतर जे काही जीवजंतू आहेत जे की अपायकारक आहेत ते निघून जातात. ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो. दुसरी गोष्ट, घरामध्ये भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे. जर आपण आपल्या घरातली पूर्व आणि उत्तर ह्या 2 दिशा जर खूप एनलायटन ठेवल्या, जास्तीत जास्त ओपनिंग ठेवल्या, तर साहजिकच तिकडच्या ज्या देवतांचा पॅटर्न आहे तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये शुभ घटनाशास्त्र घडवण्यासाठी खूप मोठी मदत करेल. आणि ह्या गोष्टी आपण इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लेस कुठेही करू शकतो. त्यामुळं हे त्या पद्धतीनं सोपं आहे. आणि तुम्ही मगाशीच सांगितलं तसं की, आणि आत्ता सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीवर महत्त्व दिलेलं आहे की सूर्यप्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी. पण नैऋत्य दिशा म्हणजे कुठली हो? दक्षिण आणि पश्चिम याच्यामधला जो 45 डिग्रीचा कोन आहे त्याला आपण नैऋत्य दिशा म्हणतो. नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा म्हणतो. बर. खरं तर त्या दिशेवरती बरेच मिथ्स आहेत, बोलण्यासारखं बरंच आहे. एक प्रत्येक ठिकाणी जो ऊर्जेचा प्रवाह आहे, म्हणजे पूर्वेकडनं आपल्याला प्राणिक ऊर्जा येते, उत्तरेकडनं जैविक ऊर्जा येते. ह्या दोन्ही ऊर्जा मानवी जीवनासाठी परिपूर्ण आणि पोषक आहेत. त्यामुळं आपण तिथं जास्तीत जास्त ओपनिंग ठेवतो. आणि ज्यावेळेस 2 इक्वल फोर्सेस एकत्र येतात त्यावेळेस दे ट्रॅव्हल डायगोनली, ते जातात 45 डिग्रीनी नैऋत्येकडे. त्यामुळं असं म्हटलं जातं की नैऋत्याला जास्तीत जास्त भक्कमता पाहिजे, खिडकी नाही पाहिजे, तिकडनं जास्तीत जास्त एन्क्लोज पाहिजे, प्रकाश नाही आला पाहिजे. आणि एका दृष्टीने ते बरोबरही आहे. जनरली आपण नैऋत्याला बेडरूम ठेवतो. बेडरूम इज द प्लेस ऑफ कन्झर्वेशन. व्यवसायाचं सुद्धा जे काही धारणा होते ती नैऋत्येलाच होते, घराची धारणा ही नैऋत्येलाच होते. मग अशी बेडरूम जर संध्याकाळच्या सूर्यकिरणांनी जर तापली, कॉस्मिक एनर्जीनं तापली, तर साधारणतः आपल्याला तो ओरा सूट होणारा नाही आहे मानवी जीवनासाठी. तर त्यामुळं आपण ती क्लोज ठेवतो, शांत ठेवतो. तर अशा पद्धतीची रचना अपेक्षित आहे. आणि तुम्ही ज्या घरांच्या रचना केलेल्या आहेत त्या यशस्वी झालेल्या आहेत खरं तर म्हणता येईल. कारण हे शास्त्र आपल्या साधारणतः याला 5000 वर्षाची हिस्ट्री आहे. आणि ज्यांनी लिहिलेलं आहे किंवा ज्यांनी सांगितलेलं आहे ते खूप नोबल होल्डर होते. त्यांनी हे मानवी जीवनाच्या आणि ह्या समाजाच्या परिपूर्णतेसाठी आणि पोषकतेसाठी लिहिलेलं आहे. तर आता जेवढं काही पाहण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत, तर साधारणतः वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बनवलेली फॅक्टरी, प्रिमायसेस हे सहजासहजी NPAमध्ये जात नाहीत. किंवा गेलेल्या प्रिमायसेसला ते पुनरुज्जीवन देण्याचं काम करतं. आणि माझी सुरुवात ही अशी झालेली आहे, मी सिव्हिल इंजिनियर होतो आणि बऱ्याच गोष्टी साईटवरती घडल्या. आणि ज्या गोष्टी प्रोजेक्ट मॅनेजरच्या किंवा इंजिनियरच्या हातात होत्या
त्यासुद्धा होऊ शकल्या नाही आहेत. ज्यावेळेस याला सूत्राची गणितं लावायला चालू केली, पुण्यामधले एक 30-35 प्रोजेक्टला अनुभव लावायला चालू केला, तर साधारणतः एक 90-95% ही गोष्ट म्हणजे शास्त्राची सूत्र तिथं मॅच झाली. त्याच्यानंतर आय ट्रॅव्हल्ड इन टू दिस डिरेक्शन आणि खूप चांगलं वाटतं की आपण एखादा मोठा प्रोजेक्ट करतो, ह्या प्रोजेक्टचं पुनरुज्जीवन होतं किंवा तो प्रोजेक्ट NPAमध्ये जात नाही आहे, ही शास्त्राची खूप मोठी गमक आहे आणि कला आहे असं मी नक्कीच म्हणेल. खरं म्हणजे मित्रांनो, हे असे विषय आहेत की काय म्हणतो आपण त्याला, खूप असे डीप असे विषय आहेत. इतक्या कमी वेळात खरं म्हणजे याच्यावर डिस्कशन पूर्ण होऊ शकत नाही. त्याला खूप वेळ पाहिजे, निदान 1-1.5 तासाचा तरी वेळ पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर आपण खोलात जाऊ शकतो. पण आज आपल्या हातात तशी वेळ कमी असल्यामुळे आणि तुम्हाला पण मगासपासून तुम्ही इथे थांबला आहात, तुमचा पण पेशन्स सहनशक्ती म्हणून असते नाही का, किती म्हणून सहनशक्ती ठेवायची, त्यामुळे तुमची सहनशक्ती संपत येणार. त्यामुळे मी थोडक्यात हे आवरते. खरं म्हणजे मलाही खूप गोष्टी आहेत माझ्या मनात, अनेक प्रश्न आहेत, क्वेरीज आहेत आणि ते तुमच्याकडनं मला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. पण जाता जाता एक सुनीलजी तुम्हाला विचारते की तुम्ही हे जे काम करता पॅरालिसिसला पेशंट्सना बरं करण्याचं, हे बरंच धर्मादाय आहे नाही का, हे बरंच चॅरिटीज म्हणजे 100%च म्हणायला पाहिजे का? नाही मॅडम, नाही. नाही. बरं, 100% म्हणजे कुठलाही पॅरालिसिस पेशंट बरा होत नाही. नाही 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 नाही, हे तुम्ही अगदी चॅरिटीचंच काम करता हो, असं हो. म्हटलं पाहिजे, म्हणजे पूर्णपणे. जे मॅडम आता जे 15 वर्षापासून कार्य चालू आहे माझं, आत्तापर्यंत नाही म्हटलं तर आत्ताच्या घडीला 120 पेशंट आहे. जवळ 30 पेशंट मी काही 15 पेशंट दत्तक आहे, काही फ्रीमध्ये आहे आणि जेवढं येतात तेवढं सगळं सेंटरचा खर्च होतो आहे. डॉक्टरांची टीम आहे, सर्व वेळेवर काम केलं जातात आणि स्टाफ बी असतो. मग जी ट्रीटमेंट असते ते सगळे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार असतो. आयुर्वेदिक सकाळी 6ला चालू होतात, रात्री 10 वाजेपर्यंत संपतात. दिवसभराच्या रुटीनमध्ये पंचकर्म, योगा, फिजिओथेरपी, व्यायाम हे सगळं कार्य पेशंटकडून करून घेतलं जातं. पण त्यांच्यात किती फरक पडतो, म्हणजे जे पेशंट तुम्ही म्हणाल 100% ते बरे होत नाहीत, नाही मॅडम, थोडा तरी डिफेक्ट राहतो हो, त्यांच्या हातामध्ये पायामध्ये काहीतरी नाही का? डॉक्टरांचं काम असतं जीवनदान देणं. ज्यावेळेस डॉक्टरांनी जीवनदान दिलं असतं, पण हातपाय काम करेल याची गॅरंटी कोणी देत नाही. आपल्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो, कमीत कमी 4 महिने 5 महिने राहतो, कमीत कमी ते स्वतः कामं करतील असं आपण करून देतो. बरं, कारण पूर्ण घरचे वैतागलेले असतात, पेशंट बी वैतागलेले असतात. एक आपल्याकडून सेवा कार्य बी होतात, सेवा देणारे कार्य डॉक्टर बी असतात, स्टाफ बी असतात, त्यांचा बी मोलाचा वाटा आहे. अर्थात ते एक टीम वर्कच आहे. हो. पण तुम्ही त्यांचे मेन काय म्हणतात तो सर्व आहात, हो. जे हे चालवता आणि अतिशय उदात्त असं तुम्ही काम करता. देव तुम्हाला नेहमीच चांगलं आरोग्य आणि आयुष्य देवो तुम्हा सगळ्यांनाच. आणि तुम्ही खूप चांगलं समाजासाठी काम करता. आणि किशोरजी, तुम्ही हे जे एवढं काम करता त्याची ऊर्जा तुम्हाला कशी मिळते हो? त्याच्यासाठी खास तुम्ही योगाभ्यास करता किंवा काय करता? एक्सरसाइज आणि सकाळी जिममध्ये पण वर्कआउट करतो 1 तास म्हणून. बर, आणि त्याच्यामुळेच मला ऊर्जा मिळते. हा. आणि दिवसभर स्टँडिंग आणि परत रात्री नोट्स लिहिणं हे माझं रुटीन असतं. परत रात्री नोट्स लिहित बसणं मुलांसाठी. हो, म्हणजे तुम्ही केवढा, आपल्याला असं वाटतं की थोडा वेळ आराम करावा, बसावं, थोडा आळस येतो, तर तुम्हाला हे करायला वेळच नाही हो. म्हणजे तुम्ही प्रत्येक क्षण जो आहे तुम्ही कर्मयोगी आहात असं म्हणायला हरकत नाही. आनंदाने करतो मॅडम, म्हणजे मला त्याच्यामध्ये आनंद आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मला कुठेही थकवा वाटत नाही असं. बापरे. आणि तुम्हाला असं नाही का वाटत इतकं बोलल्यानंतर शांत बसून राहावं, कुणाशीही न बोलता? हे असे मुलांच्या ज्या सुट्ट्या होतात त्या पिरियडमध्ये मात्र मी फॅमिली सोबत मग एखादा महिना 15 दिवस मग असं शांत राहणार. अच्छा. इतर वेळेला तर एंगेजेस असेल. बरं, तर आता मी माझं हे डिस्कशन आटोपतं घेते. मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच त्यांनी जे विचार त्यांचे बोलून दाखवले, मी जे प्रश्न त्यांना विचारले, त्याची उत्तरं जी आम्हाला मिळाली ती अतिशय समाधानकारक मिळाली असं मला वाटतं. म्हणजे मला तरी ऐकून फार छान वाटलं, कारण हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, ते काही वरवरचे बोल नाही आहेत. त्यामुळे तुमचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि तुम्ही सगळ्यांनी इतका सहनशक्तीने हे सगळं ऐकलत याच्याबद्दल तुमचंही मी अभिनंदन करते आणि तुम्हाला धन्यवाद देते. तर मित्रांनो, हे त्यांचे जे अनुभवाचे बोल आहेत ते घेऊन आपण त्यातला एखादं जरी वाक्य तुमच्या मनात राहिलं तर हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी समजेन.
आणि आत्ता जेव्हा मी आत आले तेव्हा माझं इतकं छान स्वागत सुधीरजींनी केलं. तर मला ते तर खूप लहान आहेत वयाने, आणि आत्ता जे सूत्रधार आहेत, तुझं नाव मला माहिती नाही, विशाल. यू सेड आय एज्ड लाईक वाईन. ओके, वा. म्हणजे आता हे बोलायची काही गरज होती का? मॅम, इफ आय What do you mean? What do you mean by I've I aged mean- like wine? I have not aged at all. ओ I'm evergreen. तुम्ही आणखीन जास्त सुंदर दिसत आहात जाणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत. Yes, I feel काय आहे की जेव्हा मी रसिकांमध्ये जाते तेव्हा त्या ज्या टाळ्या असतात, त्या ज्या शिट्ट्या येतात, त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. थँक्यू सो मच. अरे वा, तो माझा प्राणवायू आहे. आणि हा प्राणवायू आपल्या देहासाठी, आपल्या मनासाठी, शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, आणि तो मला तुमच्याकडनं मिळतो मित्रांनो. आणि मला खूप आनंद वाटला हे जेव्हा शब्द तुझे माझ्या कानावर पडले, आणि मला असं वाटलं खरंच जगातली मी सगळ्यात सुंदर स्त्री आहे की काय. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि ते सुद्धा एका इतक्या तरुण मुलाकडनं हे कॉम्प्लिमेंट्स मला मिळाले, हे ऐकून तर मी धन्य झाले. म्हणजे यू हॅव मेड माय डे अँड नाईट. सो थँक्यू सो मच. तुम्ही आज ह्या पॅनलमध्ये, ह्या डिस्कशनमध्ये सहभागी झालात. तुम्हाला मी खूप सुयश चिंतिते, आणि पुन्हा एकदा तुमचं काय म्हणतो आपण त्याला, अभिनंदन करते. तर देव तुम्हाला उदंड आरोग्य आयुष्य देव. धन्यवाद. थँक्यू सो मच. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे फॉर ऑल द पॅनलिस्ट. एक फोटोग्राफ घेऊया आपण मॅम सोबत. त्याचा पिक्चर परफेक्ट मोमेंट. लेडीज अँड जेंटलमन, आपल्या सोबत पॅनल मध्ये होते डिरेक्टर ऑफ निरामय पॅरालिसिस सेंटर श्री सुनीलजी साळवे. त्याशिवाय श्री किशोर काकासाहेब मामडगे, डायरेक्टर ऑफ मामडगे सायन्स क्लासेस. श्री श्रीराम साठे, फाउंडर ऑफ वास्तु समर्थ पुणे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस, आणि खूप खूप धन्यवाद देतो.